सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आपण पाहता आर.के. भटकर यूट्यूब चॅनल। आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। जय भीम। या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर केंद्रीय शिक्षिका, उपस्थित सर्व उपासक उपासिका या सर्वांचं सर्वप्रथम मी हार्दिक स्वागत करतो। आज 10 दिवसीय धर्मोपासक उपासिका शिबिरांचा समारोप या ठिकाणी आयोजित केला आहे। त्या कार्यक्रम आपल्याला लवकर सुरू करायचा आहे। आंबेडकर, धर्मनायक सम्राट अशोक आणि रमाई आणि भारतीय बौद्ध महासभेच्या विद्यमान संरक्षण प्रमुख आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर, तसेच बाबासाहेब आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार आदरणीय सरदेव बाळासाहेब आंबेडकर यांच्याही कार्याला द्वितीय अध्यक्ष चैत्यभूमीचे शिल्पकार, बौद्ध कार्याचे जनरल कोणताही कार्यक्रम म्हटला की त्या कार्यक्रमाला अध्यक्षाची गरज असतं। तर अध्यक्ष म्हणजे कार्यक्रमाची शान आहे, अध्यक्ष म्हणजे या कार्यक्रमाची जान आहे, अध्यक्ष म्हणजे या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाचा पंचकाम। आदरणीय सरांनी आणलेल्या सूचनेला माझा पूर्ण अनुमोदन आहे। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक भोकर सर, मी यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमात म्हणून आपल्या भारतीय बौद्ध महासभेच्या महिला शाखेच्या राज्य समितीका आदरणीय आयुष्यमानी कविताई मिश्रा या आज मुख्य मार्गदर्शिका, प्रमुख मार्गदर्शिका म्हणून आपलं स्थानावर या धर्म सरचे आदरणीय बोरकर सर जातील। हॅलो या ठिकाणी राज्य संघटक शोभा मायदाई यांनी विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर आंबेडकरांचा, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर आंबेडकरांचा सगळे पाहुण्यांना विनंती आहे की त्यांनी राज्य संघटक जे या धर्मपीठावर विराजमान होतील असे त्यांना सरांचं जोरदार टाळ्यावर स्वागत करावं। अमरावती शहर शाखा अध्यक्ष मायाताई झाडे या सुद्धा या धर्मपीठावर आपल्या वेळेवर स्थानापन्न होते। पीठावर विराजमान होते राजगाव फाउंडेशन तालुका अध्यक्ष तसेच एसएनसी प्रमुख अमरावती पूर्व ते अनिताताई काम करण्यात प्रमुख अतिथी मार्गदर्शक यांना विनंती करतो विषमतेचा अंधार दूर साराया, विषमतेचा अंधार दूर साराया, मना मनात दीप पेटवूया, मना मनात दीप पेटवूया, करुणी प्रतिमा पूजन, दीप प्रज्वलन, तेज कार्यक्रमाचे वाढवूया, तेज कार्यक्रमाचे वाढवूया।
भगवान गौतम बुद्ध की जय। तथागत भगवान गौतम बुद्ध की। विश्वरत्न डॉक्टर अम्बेडकर के। विश्वरत्न डॉक्टर अम्बेडकर के। मार्गदर्शक अतिथी त्यांना 70 सेकंद मान होणारे अशोका बसकर यांना विनंती करतो की त्यांनी 70 सेकंदाला मान होणारा अतिथींना द्यायचे। मान्य आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष
आपण कार्यक्रमाला आलात करण्या मार्गदर्शन देण्या नवविचार, आपण कार्यक्रमाला आलात करण्या मार्गदर्शन देण्या नवविचार, तर आमचे कर्तव्य आहे करावा आपला सत्कार, करावा आपला सत्कार. आणि सिंधुताई मिश्रा, रंजना भालेकर यांना विनंती करतो की स्वागत करण्यासाठी मुख्य मार्गदर्शक आदरणीय विजय गोपाल तोरपकर यांचं त्यांनी सर्वांना शॉल, पुष्पगुच्छ देऊन आणि दुपट्टा देऊन स्वागत करावं. त्यानंतर त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा या पुष्पाताई बोरकर आमचे जोरदार टाळ्यावाजून स्वागत करायचं. पुष्प देऊन आणि दुपट्टा देऊन स्वागत करतो. त्यांना ख्याल नाही. यानंतर भारतीय बौद्ध महासभा पूर्वचे पुरुषाध्यक्ष डॉक्टर प्रमोद भालेराव यांचं स्वागत करण्याकरता मी आमचे सैनिक याला छोट्या विनंती करतो की त्यांनी प्रमोद भालेराव सरांचं स्वागत करावं. लवकर पाठवा. शहर शाखेच्या अध्यक्ष आदरणीय बौद्ध महासभा महिला शाखा प्रकल्पच्या अध्यक्षा संगीताताई बागडे यांचं स्वागत करण्याकरता मी शुभांगीताई नामटेक यांना विनंती करतो. शुभांगीताई नामटेक. भारतीय बौद्ध महासभा प्रकल्प शाखेचे अध्यक्ष आयुष्यमान शंकरराव दिगेला यांचं स्वागत करण्याकरता मी किशोर खोबरागडे संरक्षण प्रमुख मदन भंडारे यांचं स्वागत करण्याकरता मी बाळू रामटेके. त्यानंतर केंद्रीय शिक्षिका लताताई म्हैसकर यांचं स्वागत करण्याकरता मी यांचं स्वागत करतो. या इंदिराताई घरण्याकरता मी केंद्रीय शिक्षिका इंदिराताई घरणे यांचं स्वागत मी संध्याकाळी सवाई केंद्रीय शिक्षिका अनिताताई कांबळे यांचं स्वागत. अनिताताई कांबळे यांचं स्वागत. आजचा सोहळा आहे खास, आजचा सोहळा आहे खास. जमलो आपण सारे पावन करण्याकरता, आजच्या कार्यक्रमाचा प्रार्थना करण्याकरता आदरणीय विलास नागवे. जय भीम, जय भीम, जय भीम. अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकाय भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई यांना त्रिवावंदन. तसेच राष्ट्रीय संरक्षिका आदरणीय विधाताई यशवंतराव आंबेडकर, तसेच समता सैनिक दलाचे अध्यक्ष तथा भारतीय बौद्ध महासभा
कार्यकारी अध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर तसेच राष्ट्रीय सल्लागार सद्गय बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला माझा पंचांग प्रणाम. भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा पुरुष आणि महिला तथा भारतीय बौद्ध महासभा नांदगाव खंडेश्वर तालुका अंतर्गत धानुरा दाबा जणुना द्वारा संविधान समर्थक समाज अभियान अंतर्गत महाक्रांती दिनाच्या या मंगल पर्वावर 10 दिवसीय धर्म उपासक शिबिर आयोजित केले आहे. या शिबिराचा सांगता समारोह आज आपण येथे संपन्न करीत आहोत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक प्रकाशजी बोरकर सर, भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष अमरावती जिल्हा पूर्व, प्रमुख मार्गदर्शक आदरणीय माननीय विजय कुमारजी चोरपगार साहेब, राज्य संघटक भारतीय बौद्ध महासभा. राज्य संघटिका भारतीय बौद्ध महासभा तसेच या धम्मपीठावर उपस्थित असलेले गणपतराव टिळके साहेब, सरचिटणीस भारतीय बौद्ध महासभा तसेच प्राध्यापक डॉक्टर भालराव सर, या सर्वांना माझा जय भीम. तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये उपस्थित असलेले पूज्य भदंत नागसेन यांना माझा पंचांग प्रणाम. तसेच आईनी मायाताई धांडे, अध्यक्षा भारतीय बौद्ध महासभा महिला शाखा, आईनी संगीताताई बागळे, भारतीय बौद्ध महासभा बडनेरा अध्यक्ष महिला शाखा. तसेच आयुष्यमान शांतो केंद्रीय शिक्षिका आदरणीय आईनी लताताई मयस्कर, निर्मलाताई गुजर, इंद्राताई धरडे, सुमित्राताई सरवटकर, मालाताई बर्डे, रमाताई सोनतिकडे, इंद्राताई कांबळे, या सर्वांना माझा मानाचा सप्रेम जय भीम. 10 दिवसीय शिबिराचा समारोप होत असताना प्रथम या बडनेरा नगरीमध्ये त्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. अतिशय मंगलमय वातावरणामध्ये हे प्रशिक्षण शिबिर संपन्न झालेले आहे. बडनेरा शहर हे फार ऐतिहासिक शहर आहे. या शहरामध्ये प्रसिद्ध कवी नागोरावजी पाटणकर आणि मधुर कविवर्य मदन नंदेश्वर यांची ही मायभूमी आहे, जन्मभूमी आहे. या नगरीमध्ये असे हिरे कोणी जन्माला आलेले आहे. त्यांनी पूर्ण हयातभर आपल्या गीताच्या माध्यमातून समाज प्रबोधन करून आंबेडकर चळवळ अतिशय गतिमान करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच या भारतीय बौद्ध महासभा पुरुष शाखा, महिला शाखा यांनी सर्वांनी एकत्रितपणे या 10 दिवसीय शिबिरासाठी फार प्रयत्न केलेले आहेत. या 10 दिवसीय शिबिरासाठी अतिशय मोलाचे योगदान आमचा समता सैनिक दलाचा युनिट पुरुष शाखा आणि महिला शाखा त्याचे खास करून अभिनंदन केले पाहिजे. या महिला शाखेचं हार्दिक अभिनंदन करणं अत्यंत आवश्यक आहे. या शिबिराचा आयोजन करण्यामागे त्यांचा फार सिंहाचा वाटा आहे. तसेच याची खरी प्रेरणा म्हणजे आमची रविवारची वंदना. या रविवारच्या वंदनेच्या माध्यमातून आमचे आदरणीय प्राध्यापक प्रकाशजी बोरकर सर या आमच्या रविवारच्या वंदनेचे प्रणेते आहेत. त्यांनी आम्हा सर्वांना एकत्रित करून आम्हाला भारतीय बौद्ध महासभेविषयी अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांच्याच माध्यमातून भारतीय बौद्ध महासभा बडनेरा तसेच अमरावतीमध्ये प्रसार आणि प्रचार होत आहे. आमच्या सर्व टीम तसेच या कार्यक्रमामध्ये आयोजित असलेले
आमचे राहुलजी शेंडे सर, दहाटे सर, अशोकरावजी बनसोड साहेब, तसेच राजेंद्रजी भटकर सर, आदरणीय प्राध्यापक भालेराव सर, तसेच आय मालतीताई मेश्राम, तसेच दहाटे मॅडम या सर्वांचं अतिशय मोलाचं योगदान आहे। या सर्व कार्यक्रमामध्ये या सर्वांनी 10 दिवसीय आमच्या या बंडेरा नगरीमध्ये 5 वेगवेगळ्या बुद्धविहारामध्ये संपन्न केलेला आहे। तसेच नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये दाबा, भांडुरा चौक आणि गरुडे या ठिकाणी सुद्धा आदरणीय मदनजी खंडारे तालुका अध्यक्ष नांदगाव खंडेश्वर यांच्या अतिशय अथक प्रयत्नाने हा शिबिर आज संपूर्ण झालेला आहे। मला असं सांगायचं वाटतं की आमच्या कोरुबाई खराब नव्हत्या, आम्ही खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे। मला तुम्हाला सांगायचं वाटते की भारतीय बौद्ध महासभा ही 54 रोजी स्थापन केलेली आहे आणि 1955 ला तिचं रजिस्ट्रेशन झाले आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभेच्या बॅनर खाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षाभूमीवर 14 ऑक्टोबर 1956 ला आपण सर्वांना लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्माची दीक्षा दिलेली आहे। त्या भारतीय बौद्ध महासभेमध्ये आपल्याला काम करण्याची प्रेरणा मिळाली पाहिजे, त्या सतत प्रयत्न केली पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या मातृ संघटना आहेत त्या मातृ संघटनांमध्ये काम करण्याची कुणालाही कमीपणा वाटणार नाही याची सर्वांनी खंत घेतली पाहिजे। तसेच आमचे प्रणेते आदरणीय मार्गदर्शक विजयकुमार चोपडा साहेब, आमचे प्रणेते रेवाच्या वंदनाचे आदरणीय प्रकाश भोकर साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून आमचा बंडेराचा नववे अमरावतीचा नववे हा संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये विदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भारतीय बौद्ध महासभेचा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न करेल अशी मी तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो आणि माझे लांबलेले प्रस्ताव संपर्क जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय। भारतीय बौद्ध महासभेचा जय हो, भारतीय बौद्ध महासभेचा जय हो, भारतीय बौद्ध महासभेचा जय हो। त्यांच्या कार्यकुशलतेमुळे मिळालेला आहे। जिल्ह्याचे सचिव राहुल शेंडे सर, सुरेश दहाटे सर, जिल्हा संघटक राजेंद्र भटकर सर, त्यांच्या नेतृत्वात ही शिबिर राबवल्या जात आहेत। त्या महिला शाखेच्या अध्यक्षा संगीताताई बागडे त्या गेली 3 दिवस तुम्हाला मार्गदर्शन करतात आहेत आणि पुढे 7 दिवस करणार आहेत। त्या केंद्रीय शिक्षिका जळगावहून आलेल्या आहेत, आदरणीय सरवटकरताई, उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मित्रांनो, देश माझा विश्वास आहे की आता घराघरात भारतीय बौद्ध महासभा पोहोचेल। भारतीय बौद्ध महासभेच्या पद्धती, कार्यपद्धती काय, कशा पद्धतीने काम चालेल ते निश्चितपणे आपल्या माध्यमातून घराघरात पोहोचेल याचा मला पूर्णपणे विश्वास आहे। रोज 2 विषय या ठिकाणी होतात। 10 दिवसात 17 विषय पूर्ण करून 25 तारखेला आपण समारोप करणार आहोत। समारोप करताना तुम्हाला एकत्रितपणे एका ठिकाणी निमंत्रित करण्यात आलेलं आहे। मला वाटते सार्वजनिक कपिल बुद्धविहार सभागृह, अशोकनगर, नवी वस्ती, बंडेरा येथे 25 तारखेला हा कार्यक्रम असेल। मी त्या कार्यक्रमाचा प्रमुख मार्गदर्शक असलो तरीही निमंत्रण देतोय तुम्हाला आणि आवर्जून सांगतोय की तुम्ही एवढे लोक तुमच्या नातेवाईकांना 25 ला त्या ठिकाणी बोलवा, कॉल करा, बघा म्हणावं भारतीय बौद्ध महासभेचं काम कसं चाललं। दुर्गर सरांच्या नेतृत्वात, शेंडू सरांच्या नेतृत्वात, भालेराव सरांच्या नेतृत्वात, भटकर सरांच्या नेतृत्वात आमच्या इथं बंडेरात झंझावात सुरू झालेला आहे। सगळ्या नातेवाईकांना सांगा तुमच्या गावात तो झंझावात न्यायचा असेल तर या 25 तारखेला कपिल बुद्ध विहार, हे मी तुम्हाला निमंत्रण देतो, तुम्ही त्यांना निमंत्रण द्या। आपण सारे एकत्रपणे कपिल बुद्ध विहारात भेटू असा संदेश पोहोचवण्याचं काम करा ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे। त्या ठिकाणी ताई जळगाववरून आहे। जळगाव इथून 200 किलोमीटर आहे। तुमच्या पहिली कोणाच्या ओळखीच्या होत्या का? कोणाच्याही ओळखीच्या नव्हत्या, परंतु धम्माचं नातं अधिक
रक्ताच्या नात्याच्या पलीकडचं हे तुमच्याशी जुळणार आहे. मी तुम्हाला अतिशय विश्वासाने सांगतो, ज्या दिवशी 10वा दिवस असेल आणि परतीचा प्रवास ताईचा सुरू असेल त्यावेळेला तुमच्या घरचा कोणीतरी अतिशय जवळचा नातेवाईक निघून चालले, आता परत चाललेला आहे म्हणून तुम्ही रडणार. अशा प्रकारचं धम्म कार्य आपण करतो आहोत. त्या कार्याला मी शुभेच्छा देतो. तुमच्या पुढच्या 10 दिवसाला शुभेच्छा देतो. 10 दिवसात अनेक विषय, सारे विषय मला माहिती आहे, तुम्हाला ते सांगता येईल. कुठल्याही कार्यक्रमाला जायचं आहे, काही काही विषय पूर्ण करायचा आहे, मी त्याच्यात वेळ घालवणार नाही. तेव्हा 25 तारखेला मात्र तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहा. कुटुंबातले सारे तर राहा, नातेवाईकांना सांगा, जवळच्या 20-25 किलोमीटर सारे नातेवाईक त्या ठिकाणी येतील, त्यांना सांगा आणि त्यांच्यामध्ये भारतीय बौद्ध महासभा रुजवण्यासाठी प्रयत्न करा. अनेक नातेवाईक आपले भारतीय बौद्ध महासभेपासून दूर आहे. बाबासाहेब आंबेडकर ही माझी बोरकर सरांची संस्था नाही, महादेव दांडेची नाही, अजय किंवा ढोकेंची नाही. ही संस्था आपण आपले सर्व बाबासाहेब आंबेडकरांची आहे, देशभर कार्यरत आहे. मीराबाई आंबेडकर, भीमराव आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वात आपल्याला या जिल्ह्यात आणि परिसरात मोठ्या प्रमाणात ती वाढवायची आहे आणि त्यासाठी हे महत् कार्य आपल्या सर्वांना करायचं आहे. त्यासाठी मी तुम्हाला टणटणीत विनंती करतो, आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. मला या ठिकाणी बोलावलं, आपण सन्मान केला, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय संविधान. वेळ काढून साहेब आले आणि साहेबच मिळाले तर सर्व जिल्ह्याचे सर्व कार्यकर्ते सोबत आले. त्याच्यामुळे कमी वेळात जास्त शिबिरांना भेट देणं आवश्यक आहे. म्हणून उर्वरित लोकांना आपण दुसऱ्या शिबिरामध्ये आपण येता येते याच सोबतच्या विहारामध्ये लगेच हां. तर सांगण्याचं तात्पर्य बऱ्याच वेळपासून तुम्ही आलेले आहेत, मला जाणीव आहे. तर नाही, आता 2 शब्द नाही, आता एकदम आम्ही दुसऱ्या वेळेला तुम्हाला शुभेच्छा देताना एवढं सांगेन की साहेबांनी सांगितलं की 25 तारखेला तुम्ही येणार, पण त्याच्यापूर्वी आणखी जेव्हा येणार यायचं 20 तारखेला नक्की बाबासाहेबांना समता सैनिक दलाचे आणि भारतीय बौद्ध महासभेचे जवान मानवंदना देणार आहेत. आणि तसंही आम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं आज इथे तेवढ्याच संख्येनं 20 तारखेला सकाळी बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ या. काही सोबत आहेच तुमच्या, त्याच्यामुळे निश्चितपणे बडनेरामध्ये एक वेगळं वातावरण दिसायला पाहिजे. 5ही विहाराचे आपण सर्व करेल. ठीक आहे, इथेच थांबतो. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. आणि आता आपल्याला सर्टिफिकेट घ्यायचे आहे. कृपा करून तिथे बसा. 10 दिवसचं धम्म प्रशिक्षण झाल्यावर आपल्याला तुम्हाला सर्टिफिकेट द्यायचे आहे. सर्टिफिकेट देताना 10 मिनिटांमध्ये आपल्यासोबत बोलणार आहोत. प्रामुख्यानं भारतीय बौद्ध महासभा बडनेरा अमरावतीच्या वतीनं गेल्या 8 वर्षापासून सुरू असलेल्या रविवार मंडळीची ही उपलब्धी आहे की आज आम्ही मोठ्या प्रमाणात गावागावात पोहोचल्यामुळे शाखा निर्माण करता आला. आणि म्हणून त्या मंडळीच्या उपक्रमाच्या माध्यमातून आज ही शिबिरं लागलेली आहे. विशेषतः बौद्ध महासभेच्या बाबतीत सांगायचं म्हणजे आता अनेकांनी सांगितलं, बडनेरा हे शहर प्रामुख्यानं नागोराव पाटणकरांच्या नावाने ओळखले जाते. मदन मंगेशकरांची ही भूमी आहे. गायकीच्या माध्यमातून दोघांनीही बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ साऱ्या भारतभर पोहोचवण्याचं काम केलं आहे. आणि म्हणूनच प्रामुख्यानं ही चळवळ आज मोठ्या प्रमाणात सर्व दूर पसरलेली आहे. बडनेरा शहरामध्ये आज काम करताना अनेक प्रकारचे आव्हान पुढे होते. दादा शिबिराच्या बाबतीत बोलायचं, अनेकांना असं वाटत होतं की शिबिर लागू शकत नाही, शक्यच नाही. कारण की त्यांना माहिती होतं की शिबिर कोणतं लागते, तर शिबिर डोळे बंद करून असणारं शिबिर लागते. पहिले आंधळे आणि मुख्याकडे शिबिर लागू शकते, परंतु बोलणाऱ्यांचं शिबिर कधी लागू शकत नाही. परंतु भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकर्त्यांनी प्रामुख्याने परिश्रम घेऊन
हे सिद्ध करून दिलं की शिबिर बोलणाऱ्यांचंही लागू शकते आणि त्यामुळे प्रामुख्यानं हे शिबिर लावण्याकरता ज्या अनेक लोकांनी सहकार्य केलं त्यामध्ये प्रामुख्याने सुजाता बुद्ध विहाराच्या महिला राठीनगरच्या छायाताई भटकर, त्याचप्रमाणे मिलिंद बुद्ध विहारामधले आहेत नंदाताई रामदेवे, सिद्धार्थ बुद्ध विहारामधले आहेत सिंधुताई ढोके, त्याचप्रमाणे सिंधुताई मेश्राम, अशोक बुद्ध विहाराच्या शिलाताई बनसो, रत्ना खडसे, अर्चना मेश्राम, त्याचप्रमाणे सौम्य बुद्ध विहार नाटक प्लॉटच्या सरिता पाटील, स्नेहा अश्विनी संगीता, मानव खंडेश्वर तालुक्यातल्या दुपारताई जिल्हा गोटे, संबोधी बांबोळे, उषा तायडे या सर्वांच्या परिश्रमाचं हे फलित आहे. हे शिबिर यशस्वी झालेलं आहे. त्यातल्या 10 दिवस चाललेल्या शिबिरामध्ये प्रामुख्यानं चंद्रपूरवरून आलेल्या, नागपूरवरून आलेल्या, वर्धेवरून आलेल्या आणि खानदेशामधून आलेल्या सर्व बाबासाहेब आंबेडकरांच्या संस्थेचं कार्यभार करणाऱ्या सर्व शिक्षिकांनी खऱ्या अर्थाने तन मन आणि धनाने आपली सेवा दिली. त्याचा परिणाम म्हणजे आज एवढ्या मोठ्या संख्येनं हे शिबिर यशस्वी झालेलं आहे आणि म्हणूनच मी प्रामुख्याने त्यांचाही या ठिकाणी आभार मानणार आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मुक्तिदात्याने सर्वस्व आपल्याला समर्पण केलं आहे, परंतु आपण मात्र केवळ बोलू शकलो आतापर्यंत. पण आज विश्वास निर्माण झाला की आता प्रत्येकाला वाटते की आपलं पुढचं जीवन भारतीय बौद्ध महासभेच्या बॅनरखाली गेलं पाहिजे. भारतीय बौद्ध महासभेला प्रामुख्यानं आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. भारतीय बौद्ध महासभेच्या बॅनरखाली आपण पुढची वाटचाल केली पाहिजे. अशा प्रकारचा संकल्प आता सर्व करू लागलेले आहे. ही या शिबिराची सर्वात मोठी उपलब्धी आहे. त्याला प्रश्न भारतीय बौद्ध महासभा बंजारा शाखेच्या वतीनं झालेले शिबिर, त्यामध्ये संगीताताई बागडे, शांतारामजी गेडाम यांनी अतिशय मेहनत करून सोबतच त्यांच्या सोबतीला दहाड सर, शेंडे सर, भटकर सर, महिला युनिट पूर्ण त्यांचं या सर्वांनी जे योगदान दिलं त्याला आपण केवळ औपचारिकता म्हणून नव्हे तर त्यांच्याही समोर आता पुन्हा एक प्रश्न पडला की शिबिर तर झालं, पुढे काय? कारण मशागत करणाऱ्यांनी मशागत केली, पेरणी करणाऱ्यांनी आमच्या केंद्रीय शिक्षिका पेरणी करणाऱ्यांनी पेरणी केली. आता आलेलं पीक कोण कापून नाही याची भीतीही निर्माण झालेली आहे आणि म्हणून भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकर्त्यांनी याकडे आपण लक्ष वेधलं पाहिजे की आपण ती मेहनत केली की सातत्यानं याही पुढे जर आपण सजग नाही झालो तर निश्चितपणे, कारण की आज आम्ही पाहिलंय की मोठे मोर्चे काढायला आमच्या महिला, मोठे कार्यक्रम करायला आमच्या संघटना, गरीब लोक, झोपडपट्टीचे लोक, सर्व आमचे बाबासाहेबांची जयंती असो की जयजयकार करायला आपण आणि जेव्हा बाबासाहेबांचा पुतळा येतो तिथे मात्र हार अर्पण करायला भोपंजी लोक आधीच उभे असतात. ते आता आपल्याला बंद करायचे आहे. आपला पैसा, आपला सन्मान प्रत्येक ठिकाणी हा भारतीय बौद्ध महासभा तुम्हाला देईल याची मी तुम्हाला ग्वाही देतो. पैसाही तुमचा. मला कोणीतरी उभा राहून सांगाव की कुणाकडे आपण पावती दिली आणि पैसे घेतले, किती लोकांकडून पैसे घेतले आपण, कुणाकडून पावती फाडली आपण 4 रुपयाची, हे काही पावती न घेता हे 8ही शिबिर कसे यशस्वी झाले तर प्रामुख्यानं आपलाच पैसा, आपलाच परिश्रम, आपली शक्ती आणि आपलाच सन्मान हे आपल्याला प्रामुख्यानं आपल्याला करायचं आहे. पुन्हा या ठिकाणी अधिक वेळ न घेता प्रवास अजून संपलेला नाही. इथे बुद्धगयाच्या आंदोलनामध्ये आमची एक गाडी गेली आणि ते व्यक्त करण्यासाठी येत आहे आदरणीय चोरपगार सर, भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक चोरपगार सर. अशी आम्ही तुम्हाला विनंती आहे
विश्वशांतीदूत आणि जगातील प्रथम शास्त्रज्ञ तथागत गौतम बुद्ध आपले नव्हे तर या देशाचे उद्धार करतो. आधुनिक भारताचे शिल्पकार, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना वंदन करतो. कृपया शांत रहा, काही वेळ शांत रहा. जे ज्यांना ऐकायला येतं म्हणजे जे बहिरे नाही त्यांनी किमान शांत राहा. आजच्या समारोपीय समारंभाचे प्रसंगी उपस्थित भंते अनंत नागसेठ यांना वंदन करतो. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय संरक्षक धम्मधारिणी ममता सागर महाउपासिका मीराताईजी आंबेडकर यांच्या देशाच्या 25 राज्यात चाललेल्या धम्मकार्याला पंचांग प्रणाम करतोय. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सल्लागार तथा बहुजनांचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, ट्रस्टी आणि राष्ट्रीय समता सैनिक दलाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या देशातील धम्मकार्याला सविनय जयभीम करतो. आज या ठिकाणी या समारंभीय कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि अमरावती जिल्हा पूर्वचे अध्यक्ष प्राध्यापक प्रकाश बोरकर सर, ज्यांनी अतिशय चांगलं गीतही म्हटलं आणि योग्य मार्गदर्शन केलं. 10 दिवसपर्यंत त्या सतत मार्गदर्शन करत राहिल्या. ती गेली अनेक वर्ष महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर मार्गदर्शन करत असतात. त्या आदरणीय कविताई मेश्राम, राज्य संघटिका भारतीय बौद्ध महासभा महिला शाखा महाराष्ट्र राज्य, अमरावती पूर्वचे सरचिटणीस गणपतराव पिडके, अमरावती पूर्वचे कोषाध्यक्ष प्रमोदराव भालेराव, महाजय धांडे, संगीताताई बागडे, शांतारामजी गेडा, जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. याची मला जाणीव आहे. सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी, महानगराचे पदाधिकारी, केंद्रीय शिक्षिका मोसमीताई नंदारवणी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मित्रांनो, मला माहिती आहे की आपण 12 वाजता या ठिकाणी आलेला. आणखी काही वेळ तुम्हाला थांबायचं आहे आणि उत्सव म्हणून मी आलेलं नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. पहिल्यांदा तुम्हाला काही घेऊन जायचं आहे निर्माण करण्यासाठी म्हणून 10 दिवसाचं शिबिर होतं. कर्मणीचं ससायला नव्हतं ते. आम्ही सगळे म्हणत असतो खातो तो घास आणि घेतो तो श्वास, केवळ बाबासाहेब आंबेडकरांचा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा असं आम्ही म्हणत असतो, ऐकत असतो, सांगत असतो. बाबासाहेब आंबेडकरांचा जर घास असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या दिशा आणि निर्देश आम्हाला दिले त्या दिशा आणि निर्देशाप्रमाणे आम्ही चालतो का याचा विचार करण्याची गरज आहे. या ठिकाणी रमाई मांडण्यात आली. संवेदनशील झालो आपण सगळे, अतिशय हृदयस्पर्शी रमाई मांडण्यात आली. रमाईचा त्याग करण्यात आला. आपल्याला माहित आहे की माता रमाईनं आपली 4 मुलं गमावली आणि 4 मुलं गमावली ती स्वतःही गेली. क्षयरोगाने माता रमाईचं निधन झालं हे तुम्हाला माहित आहे. वयाच्या 37व्या वर्षी भारत देशाची जगातल्या प्रकांड पंडिताची पत्नी दगावते. याच्या संवेदना आपल्याला असणं गरजेचं आहे. त्या संवेदना जागृत ठेवायच्या असतील आणि पुढचा काळ पुन्हा आपल्या पिढीला चांगला निर्माण करायचा असेल तर तुम्हाला धम्म कार्यातून एक संघ निर्माण करावा लागेल. तो निर्माण करण्यासाठी आपण एकत्रित आलेला आहे, लक्षात घ्या. पहिल्यांदा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पूर्वजांना 14 ऑक्टोबर 1956 धम्मदीक्षा दिली आणि आपण बुद्ध झालो. आधी आपण बुद्ध नव्हतो, दुसऱ्या धर्मात होतो, हिंदू धर्मात होतो. बाबासाहेब देखील हिंदू म्हणून जन्मले, परंतु बाबासाहेबांनी प्रतिज्ञा केली होती 13 ऑक्टोबर 1935 नाशिकच्या येवले या ठिकाणी त्यांनी सांगितलं की मी हिंदू म्हणून जन्मलो, हे माझ्या हातात जन्मलो, हे माझ्या हातात नव्हतं, परंतु मी कदापि हिंदू म्हणून मरणार नाही
वर्षानंतर तब्बल अनेक देशातल्या अनेक विविध धर्माचा अभ्यास केल्यानंतर समतावादी बुद्ध तत्वज्ञान बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारलं आणि तुम्हा आम्हा सर्वांना दिलेला आहे. लक्षात घ्या, माणूस म्हणून जगण्याचा एकमेव मार्ग कोणता असेल तर बौद्ध तत्वज्ञान आहे. तो आत्मसात करणं, तो वाढवणं, लोकांपर्यंत पोहोचवणं ही नैतिक जबाबदारी बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्यावर अनिवार्य ठेवली. आता पुन्हा बाबासाहेबांनी म्हणून पूर्ववर्तांनी सांगितलं, आता बाबासाहेबांचं उर्वरित कार्य करण्याची संधी आपल्याला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक क्षेत्रात दिशानिर्देश दिलेले आहेत. त्या दिशानिर्देशाप्रमाणे जर आपण गेलात तर निश्चितपणे बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित आदर्श समाज आम्ही निर्माण करू शकतो. आम्हाला कुणाचे मागे जाण्याची गरज नाही. बाबासाहेब आंबेडकर या देशाचे प्रकांड पंडित होते, महान विद्वान होते, मार्गदर्शक होते. त्यांचे अनुयायी आपण, मग अनुयायी देखील या देशाचे, या समाजाचे मार्गदर्शक होणे अपेक्षित आहे. आणि त्यासाठी अशा प्रकारच्या धर्म शिबिरांची गरज निर्माण झालेली आहे. आणि म्हणून निराज आंबेडकर, भीमराव आंबेडकर, बाळासाहेब आंबेडकर यांनी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून 24 प्रकारची शिबिरं राबवण्याचं कामकाज चालू आहे. किती प्रकारची शिबिरं? संस्कार शिबिरं 24. त्यातलं एक शिबिर इथे 8 गावात झालेलं आहे. जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई तथा भारतीय बौद्ध महासभेचे प्रथम अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, यशवंत आंबेडकर, राष्ट्रीय संरक्षिका आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर, ट्रस्टी राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर व माननीय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना मी नमन करतो. व आजच्या या आपल्या धर्मपीठावर उपस्थित आदरणीय राज्य संघटक विजय कुमार चौरपगार सर, अमरावती जिल्हाध्यक्ष प्राध्यापक प्रकाश बोरकर सर, आयुनी कविष्टाई मेश्राम राज्य संघटिका आदरणीय गणपतराव तिडके, सरचिटणीस कार्यालय सचिव आदरणीय राहुल शेटे सर, तसेच या कार्यक्रमाला आदरणीय पूज्य भंते नागसेन तथा या कार्यक्रमाला उपस्थित आयुनी मायाताई धांडे, आयुनी संगीताताई बागडे, तसेच या कार्यक्रमाला उपस्थित संपूर्ण केंद्रीय शिक्षिका व आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित संपूर्ण उपासक आणि उपासिका यांना मी सप्रेम जय भीम. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. जोरदार. आता टाळ्या कशासाठी? तर टाळ्या आपल्या समोर 2 चांगले उपक्रम आपल्या समोर झालेले आहेत आणि ते 2 उपक्रम हे केवळ शक्य झाले ते भारतीय बौद्ध महासभेमुळे. पहिला उपक्रम की आपण आपल्या समोर रमाई उभी केली आणि दुसरा उपक्रम की आम्ही समाजामध्ये भारतीय बौद्ध महासभा असा संदेश देऊ इच्छितो. आणि भारतीय बौद्ध महासभेचं ह्या वर्षीचं ब्रीद वाक्यच आहे की संविधानाला जे मानतात, संविधानाचं जे आदर करतात त्या सगळ्यांना घेऊन आपलं भारतीय संविधान संरक्षित करायचं आहे आणि या देशामध्ये त्याला पुनर्स्थापित करायचं आहे. त्याच ज्वलंत उदाहरण म्हणजे प्रीती इंगोले जे आपल्या समोर आम्ही उभं केलेलं आहे. आम्हाला आशा नाही, विश्वास आहे अशा अनेक प्रीती इंगोले या येणाऱ्या
आमच्या भारतीय बौद्ध महासभेकडून घडतील. मला आपल्याला एक गोष्ट सांगायची आहे की साताऱ्याच्या शाळेमध्ये मुलांना प्रश्न विचारण्यात आला की अशी कोणती गोष्ट आहे जिला तुम्ही हात लावू इच्छिता, तुम्ही तिला हात लावू इच्छिता पण स्पर्श करू शकत नाही. तुमच्या मनात इच्छा आहे तुम्ही तिला हात लावतो पण मी तिला स्पर्श करू शकत नाही. काही विद्यार्थ्यांनी उत्तर दिलं की मी चंद्राला हात लावू इच्छितो पण मी स्पर्श करू शकतो. काही विद्यार्थ्यांनी उत्तर दिलं की मी मला सूर्याला हात लावायचा आहे, मी त्याला स्पर्श करू शकत नाही. पण त्याच शाळेत आमचा भिवा, छोटासा भिवा उभा होता आणि जेव्हा त्याला प्रश्न विचारण्यात आलं की तुम्हाला असं काय वाटतंय, तुला काय वाटतं ज्याला तू स्पर्श करू शकत नाही, तर त्याचं उत्तर होतं की हा जो शाळेत माठ ठेवलेला आहे, हा पाण्याच्या पिण्याचा माठ ठेवलेला आहे, माझी इच्छा आहे की त्याला स्पर्श करायचा आहे पण मी स्पर्श करू शकत नाही. आणि गोष्ट इथेच थांबत नाही तर टाळ्या तिथे झाल्या पाहिजे की तुम्हाला काय व्हायचं आहे. आपण आपल्या मुलांना विचारतो की तुम्हाला काय व्हायचं आहे, कोणी डॉक्टर, कोणी इंजिनियर, तर त्यावेळेस भिवाने उत्तर दिलं की मला मोठं होऊन असं एक पुस्तक लिहायचं आहे, असं एक पुस्तक लिहायचं आहे की त्याच्यावर संपूर्ण भारत देश चालेल आणि जो हा जातीभेद आहे तो मी नष्ट करेल, असं तो छोटासा भिवा म्हणतो. आम्ही सुद्धा आपल्या समोर 10 दिवसाचं एक शिबिर आयोजित केलं. ते शिबिर आयोजित करण्यात आमच्या सुद्धा मनात एक संकल्प होता आणि तो संकल्प असा होता की आपल्याला आतापर्यंत आपण डोळे बंद करून शिबिर केलेले आहेत आणि डोळे उघडे करून समाजाकडे पहा आणि समाजामध्ये काय चाललेलं आहे ते अत्यंत मार्मिकपणे त्यांच्या विचारांना मी मंत्र करते. तसेच या संस्थेच्या माध्यमातून बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार होतो अशी तमाम लोकांची मातृसंस्था म्हणजे भारतीय बौद्ध महासभा. या संस्थेचे कार्याध्यक्ष भीमरावजी आंबेडकर
यांचे सुद्धा फार मोठे सहकार्य आम्हाला लाभले. या प्रसंगी त्यांचे सुद्धा मी आभार मानते. सर्व धर्म उपस्थित बंधू यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करते. आणि आम्हाला हे कपिल बुद्धविहार ज्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिले त्यांचे सुद्धा मी